ही जोडी सलामीची मैदानामध्ये आहे. सर्वेश 11 संघने नाणेफेक जिंकला होता आणि अनिकेतच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. अनिकेत मलेकर. सो बिग बॅटल ऑन अ बिग प्लेस. 4:42 झालेत आणि पहिला चेंडू येईल या सामन्यातील. पहिला चेंडू या वेळेला खोलात टाकलेला, अगदी म्हणायचं झालं तर बुंद्यात टाकलेला चेंडू आपण म्हणतो ना, तशा प्रकारचा हा चेंडू होता. पण सारं काही फलंदाजाला आठवावं आणि त्याच वेळेला फैजनने मैदानामध्ये त्याचा सन्मान केलेला पाहायला मिळाला. विशेषतः आज फैजनची जी इनिंग तुम्ही पाहिली असेल तर मैदानामध्ये तो डायनामिक अप्रोचने खेळताना पाहायला मिळाला. आक्रमकता त्याच्यामध्ये ठासून भरलेली आहे, पण त्याच वेळेला चांगल्या चेंडूचा चांगला सन्मान सुद्धा केला पाहिजे. आणि जर आपण नॉकआउटच्या राऊंडमध्ये आहोत तर काय हरकत आहे की आपण मैदानामध्ये थोड्या अंशी तो संयम दाखवावा, जो मैदानामध्ये आपल्या संघासाठी तितकाच आवश्यक असेल. थोड्या अंशी हा डायनामिक अप्रोच अनेक वेळेला आरसीबीच्या संघामध्ये विराट कोहलीला सुद्धा पाहतो, किंवा मग तो आता भारतीय संघासाठी जर करायचा असेल तेव्हा सुद्धा तो पाहतोच ना. फैजनने या वेळेला ती कामगिरी केली आज गिरगाव चॅम्पियन लीगच्या 4थ्या पर्वात. गुड बॉलिंग. या वेळेला मात्र आपण पाहतोय टप्पा घेतल्यानंतर चेंडू अनपेक्षित उसळला होता आणि त्याच्यामुळे तो कधी बॅटवरती येईल याची शाश्वती फलंदाजाला नव्हता. पण अशा वेळेला त्याने तो बॅटच्या स्वरूपामध्ये एक डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलेला पाहायला मिळाला. हा डिफेन्स अर्थातच करायला भाग पडतोय तो गोलंदाज. अनिकेतची जी गोलंदाजी आहे ना ती या रणनीतींची पूर्ण आहे. बघा, क्रिकेट इज द गेम ऑफ स्ट्रॅटेजी असं अनेक वेळेला म्हणतो, पण त्याच वेळेला त्या स्ट्रॅटेजीमध्ये स्किल असणं सुद्धा महत्त्वाचं ना. सो देर आर 2 थिंग्स इम्पॉर्टंट इन अ क्रिकेट, स्किल अँड विल. आणि या दोन्ही गोष्टी आज मैदानामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत त्या अनिकेतच्या द्वारे. इच्छाशक्ती भरपूर येऊन आलाय, पण त्याच्यासोबत आपल्याकडे असणारं स्किल सुद्धा मैदानामध्ये तो जोडतोय आणि त्याचं कौतुक आपल्याला करावं लागेल. कारण पहिल्या 3 चेंडूंमध्ये आमचे गुणलेखक मित्र अर्थातच अजित आम्हाला कळवत आहेत की 2 धावा त्याने खर्च केल्यात. आउट ऑफ द ऑफ स्टंप अशा प्रकारचा मारा फैजनला करण्याचा प्रयत्न त्याने केला, निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरला. पुन्हा एकदा आपण पाहतोय टप्पा घेतल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आतमध्ये वळताना पाहायला मिळाला होता. काय लेंथवरती गोलंदाजी करतोय ना. अशा प्रकारे गोलंदाजी केल्यानंतर फुलर लाईनचे चेंडू ज्या वेळेला फलंदाजाला संभ्रमात टाकतात. बघा, एक चेंडू निर्धाव गेला तर तुमच्या मनामध्ये एक थोड्या अंशी. अनिकेत मेस्त्री, आपण कुठे असाल तर जरा समालोचन कक्षापाशी यायचं आहे. ओमकार माने आपली वाट बघत आहेत. अनिकेत मेस्त्री 2 चेंडू सलग निर्धाव टाकल्यानंतर आता मात्र फैजन थांबणार नाहीये. गॅप मधून चेंडू फरार होतोय, त्याला हा मिळतोय पहिला चौकार. SP स्पोर्ट्सचे ओनर यांचा सन्मान आम्ही करू इच्छितो. त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. SP स्पोर्ट्स या स्पर्धेत जे सहभागी झाले, या स्पर्धेत तब्बल 43 संघ सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळाले. अर्थात त्यांनी आत्तापर्यंत त्या संघ इथे आता मैदानावर जावं लागेल आपल्याला, पण त्याच्या अगोदर पंचांचा इशारा येतोय, हा षटकार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती लागल्यात आणि या 12 धावा येताना क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की एक डाव तुझा तर दुसरा माझा, हे वारंवार घडलं पाहिजे. आणि म्हणूनच हा खेळ कधी राजाचा रंक आणि रंकाचा राजा तुम्हाला बनवेल ना हे सांगता येत नाहीये. बघा, पहिल्या 4 चेंडूंवरती फक्त 2 धावा होत्या आणि पुढच्या 2 चेंडूंवरती 10 धावा आल्यात. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती लागल्यात आणि त्याचं कारण आहे फैजन. कारण फैजान ज्या पद्धतीने मैदानामध्ये फटकेबाजी करतोय, अतिशय सावध पण तितकीच संयमी पण तितकीच चलाक पद्धतीने
मैदानामध्ये ती वृत्ती दाखवलंय त्याने आणि त्या वृत्तीचा फायदा बघायला मिळालाय. त्याच्यामुळे पहिल्या षटकात तब्बल 12 धावा आल्यात आणि या युवा विजनने पुरस्कृत केलेल्या स्पर्धेमधल्या गिरगाव चॅम्पियन्स लीग चौथ्या पर्वामध्ये नॉकआउटच्या सामन्यामध्ये कसं खेळायचं, मग तो खेळत असताना तो खेळाडू वृत्तीचा भाग किंवा त्याच वेळेला त्याच्या जोडीला असणारा आपलं मैदानामध्ये असणारं स्किल, या सगळ्या गोष्टींवरती बोलू आपण. पण पहिलं कौतुक करावं लागेल ना फैजानचं, कारण अनिकेत आतापर्यंत भाव खाऊन गेला होता. दुसऱ्या षटकात नवीन गोलंदाजीला सूरज आलेत. ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा चेंडू आणि पंचांनी तो वाईट दर्शवला. वाईट हा वाईटच असतो, या अर्थातच सदराखाली नोंदवला जाईल. आमच्या गुणलेखक अजितने तो आपल्या खात्यामध्ये टिपलाय आणि मला कळवत्यात धावफलकावरती हा पहिली एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव आले. 13 धावा धावफलकावरती. इस्लाम जिमखान्यावरती खेळण्याचा बहुमान आपल्याला मिळणं आणि त्याच वेळेला या मैदानामध्ये अनेक नामांकित क्रिकेटपटू, आत्तापर्यंत भारतीय क्रिकेटला रिप्रेझेंट केलेले अनेक दिग्गज क्रिकेटपटू, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सुद्धा या प्लेसवरती खेळून गेले. त्यामुळे मातीचा जो काही गुणधर्म आहे ना, तो आपल्या अंगावरती ज्या वेळेला येतो त्यावेळेला मला वाटतं ना, आपल्यासारखे अभिमान असणारे आपणच हे मिरवायला काही हरकत नाही आहे. सूरज गोलंदाजीला आलेत. आज अपेक्षा असतील सूरजकडून त्या सर्वेश 11 संघातील सर्वच खेळाडूंना, कारण जेव्हा आपण नॉकआउटच्या स्पर्धेमध्ये पुढे प्रवेश करतो त्यावेळेला मगाशी एक तो शब्द मी वापरला होता की खूप वेळेला असं होतं की आपल्याला फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुझिंगमध्ये आपण जातो. पण आता इथे आपल्याला फिअर ऑफ विनिंगचा एक भाग असतो महत्त्वाचा. तो म्हणते की नॉकआउटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला जिंकायचं आहे पण त्याच वेळेला हारायचं नाही आहे. या मनस्थितीतून कुठेतरी तो एक बरोबर सुवर्णमध्ये साधायचा असतो. तो साधला जाणार का? कारण पहिल्या षटकात तर 12 धावा आल्यात आणि अशा वेळेला फैजन जर समोर असेल तर त्याच्या अगेन्स्ट कोणती रणनीती घेऊन यायचं हे सूरज ठरवेल. ऑफ स्टंपच्या बाहेर फैजानने चेंडू ओळख पाहिला, सोडून दिला, कारण त्याला माहिती होतं की हा अवे फ्रॉम द बॉडी जरी असला तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे की तो नियंत्रण कक्षेपासून दुरावलेला चेंडू आहे आणि त्याच्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात जेवढ्या धावा येतील त्या ऑलवेज वेलकम म्हणायच्या आणि अर्थात त्या बोनसच्या स्वरूपामध्ये साठवायच्या. थोडंसं महागाई वाढले तर बोनस मिळतोय तर हरकत काय घ्यायला. हीच घेऊन चेंडू अर्थातच यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला होता, परंतु अर्थात डायरेक्टली पोहोचला नव्हता. थोड्या अंशी का होईना फैजान खान मोठ्या फटक्यासाठी तो ओळखला जातो आणि त्याच्यामुळे त्याने मैदानामध्ये थांबलं पाहिजे अशी अपेक्षा युवराज 11 संघातील खेळाडूंना नक्की असेल आणि सूरज तेच करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला बाद करण्यासाठी जीव येऊन येते. बघा आत्ताही आपण पाहिल्यानंतर डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. थोड्या अंशी का होईना शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता पण तितका तो शॉर्ट ऑफ लाईन पडला नाही. गुडलिंग स्पॉटवरून तो चेंडू खाली राहिला होता, बॅटच्या कक्षेत आलेला नाहीये. पण फैजान खानच्या बरोबर तो टायमिंग साधला जात नाही. क्रिकेट हा खेळ टायमिंगचा सुद्धा आहे. गिरगावचा राजा या संघाचे संघमालक यांचा सन्मान करण्यात येतोय. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. गिरगावचा राजा या संघाला ज्यांनी अर्थातच पुरस्कृत केले ते संघमालक यांचा मी सन्मान करू इच्छितो. या स्पर्धेमध्ये ते सहभागी झाले. काल सुद्धा एक सामना केला. या वेळेला मात्र अप्रतिम टायमिंग साधलं जात आहे. बॅटमधून एक सुंदर असा आवाज सुद्धा आला. या षटकारानिशी मोहितने दाखवले की तो संघाचा कर्णधार काय आहे. आता तिकडे मैदानामध्ये बऱ्याच घटना घडतात पण अशा वेळेला व्यासपीठावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय सचिव सुधीर भाऊ साळवी, आदरणीय सुधीर भाऊ साळवी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं गिरगाव चॅम्पियन्स लीगच्या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही हार्दिक स्वागत करतो. अर्थात मानद सचिव सुद्धा आहेत, ते लालबागचा राजा मित्रमंडळाचे. अर्थातच या दोन्ही पदांवरती अतिशय छान पद्धतीने कार्य त्यांच्या वतीने चालू आहे.
असे आदरणीय सुधीर भाऊ साळवी आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालात. गिरगाव चॅम्पियन लीगच्या 4थ्या पर्वामध्ये आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. एक स्पर्धा दिमाखदार रूप या ठिकाणी धारण करते. मैदानामध्ये नॉकआउटचे राऊंड चालू झाले. 4 ग्रुपमध्ये आपण ही स्पर्धा खेळवताना पाहायला मिळाली आणि चारही ग्रुपमधून जेव्हा दोन प्रतिष्ठित संघ किंवा बलाढ्य संघ म्हणा, दमदार संघ म्हणा, चांगली कामगिरी करणारे संघ म्हणा, जेव्हा पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले त्यावेळेला नॉकआउटच्या राऊंडमध्ये जी सिच्युएशन मैदानात निर्माण झाली ती एकदा अनाऊन्स करूया. सर्वेश 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. निर्णय घेतला होता की आपण क्षेत्ररक्षण करणार. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात. 1 गडी बाद 22. एक चेंडू येणं बाकी आहे. सॉरी. गंधार खेडेकर आपण जरा आमच्याशी संपर्क साधायचा आहे. गंधार खेडेकर यांना मी आमंत्रित करतो. एक प्राइज मला वाटलं आपलं राहिलेलं गेलेलं आहे. गंधार खेडेकर यांना मी आमंत्रित करतो. लास्ट मॅचचे मॅन ऑफ द मॅच. अजित मला कळवतात 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती आहेत. आदरणीय सुधीर भाऊ साळवी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि जेव्हा सुधीर भाऊ उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आता नॉकआउटची स्पर्धा सुरू झाली. हे जे 8ही संघ आहेत, मग एका बाजूला युवराज 11 आहे, दुसऱ्या बाजूला सर्वेश 11 आहे, तिसरा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता श्री पिंपळेश्वर संघ आहे, मग मोरिया स्पोर्ट्स सुद्धा आहे. त्याच्यानंतर मोरिया स्पोर्ट्स नावाने 2 संघ आहेत. अर्थात मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडी आहे, त्यानंतर मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी संघ सुद्धा आहे, रुद्र 11 आहे, प्रिशा 11 आहेत आणि अंश स्मॅशर्स हे संघ मैदानामध्ये 8 संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. आणि जेव्हा नॉकआउटच्या राऊंडमध्ये येतो तेव्हा एकदा आपण 2 षटकांचा खेळ जर मैदानामध्ये पाहिला ना तो थोड्या अंशिका होईना दोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळाला होता. 27 धावा धावफलकावरती लागलेत. इथून पुढे कोणत्या परिस्थितीनुसार सामना बदलेल याची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. पण त्याचं उत्तर शोधण्यासाठी, उत्तर देण्यासाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय जतीन. फैजन आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये. फैजानने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. असं म्हणतात की जगामध्ये एक गोष्ट अशी आहे की जी कशानेही विकत घेता येत नाही आणि ती म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी. फार कमी माणसं अशी आहेत की ज्यांना आपल्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवता येतं. कारण सातत्याची दुसरी जी साईड आहे ना, जसं आपण म्हणतो नाण्याची एक बाजू सातत्य असेल तर त्याची दुसरी बाजू डिसिप्लिन आहे. आणि या वेळेला डिसिप्लिनचा खेळ पाहायला मिळाला, पण तो डेंजरस सुद्धा होतोय. डीप स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर दे धक्का घे छक्का. असावा असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणूनच भारतभरातून नव्हे तर जगभरातून सारी मंडळी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक व्हायला येतात. आणि या वेळेला त्याचा आशीर्वाद मला वाटतं फलंदाजी करणाऱ्या युवराज 11 संघाच्या बाजूने येतोय. या मॅच मधला, या अर्थातच या ओव्हर मधला आणखीन एक षटकार. सुद्धा जायचं असतं.
म्हणजे खूप सारे क्रिकेटपटू तुम्ही बघितले असतील ना, तर मुंबई क्रिकेटमध्ये खडूस असा शब्दप्रयोग गेल्या काही दशकांमध्ये का करण्यात आला, तर मुंबई क्रिकेटच्या मातीमध्ये हा गुणधर्म लपलेला आहे या सगळ्या जिमखान्यांवरती. मग तिथून तुम्ही बॉम्बे जिमखान्यापासून या ते अगदी तिकडे पोलीस जिमखान्यापर्यंत जरी गेलात ना, तर त्या मातीतला खडूस गुणधर्म मैदानामध्ये युवराज इलेव्हनचे बॅटर मैदानात दाखवतात. फैजान 2 चेंडूत 2 असे षटकार भिरकावून दिले की आत्तापर्यंत त्याने इगोवर घेतलं नव्हतं की ठीक आहे चला मैदानामध्ये जे चाललंय ते बरं चाललंय असं म्हणत तो स्ट्रोक खेळत होता. पण जिथे 12 चेंडूंमध्ये फक्त मग आता 24च लागल्यात, तर आता काहीतरी कामगिरी करावी लागेल आणि पुढच्या 12 चेंडूंमध्ये थोडा राजाचा रंग प्रतिस्पर्ध्याला करूया असं त्याने म्हटलं. आणि म्हणून तो म्हणतोय ना की ये वक्त की फितरत है दोस्त, कब प्यादे को वजीर बनाए कब शहजादे को फकीर. 3 चेंडू आले, 13 धावा आल्यात. पहिल्या 2 षटकांचं अनालिसिस असं होतं की एका षटकात 12 आल्या, दुसऱ्या षटकात 15 धावा आल्या, 12 मध्ये 27 आल्या होत्या आणि आता पुढच्या 3 मध्ये 13 आल्यात. क्रिकेट हा असा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि म्हणूनच नेहमी वारंवार आपण पाहतो ना की आणि म्हणतो सुद्धा ते की क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टीज. या अनिश्चिततेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं थ्रिल लपलेलं आहे आणि ते थ्रिल आपल्याला शोधायचं असतं. बघूया जेव्हा गोलंदाजीला जतीन आलेत ते आणखीन काही वेगळं करतात का. समोर एक चांगला बॅटर मैदानामध्ये आहे ज्याच्याकडून अपेक्षा नक्की असेल. ओमकार मैदानामध्ये आहेत. ओमकार मोरेने लास्ट मॅचमध्ये पहिल्याच मॅचमध्ये अप्रतिम इनिंग खेळली होती, पण त्यानंतर सेकंड अँड थर्ड मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून फार काही धावा आलेल्या नाही आहेत. पण दी ग्रेट सुनील गावस्कर यांचं फार एक सुंदर वाक्य आहे, फॉरगेटिंग इज अन आर्ट. आणि त्या पद्धतीने तुम्हाला पुढे चालायचं असतं आणि त्याच्यामुळे मागच्या चेंडूला काय झालंय, याच्या अगोदर ती मॅचमध्ये काय घडलंय हे विसरायचं असतं. लिव्ह इन अ प्रेझेंट, प्ले इन अ प्रेझेंट. ओ गुड शॉट, या वेळेला इट्स अ सुपर से भी ऊपर वाला स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन. वीस धावा आलेल्या पाहायला मिळत आहे. आणखीन एक फटका सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. यावेळेला तो वन बाउन्स असणार आहे, पण चौकार जरूर असणार आहे. काय 51 धावा धावफलकावरती. 12 चेंडूंचा खेळ संपला होता तेव्हा 27 धावा झाल्या होत्या. एका 6 चेंडूमध्येच तब्बल 24 धावा कुठल्या जातात आणि आता 51 वरती संघ पोहोचलाय. म्हणजे प्रसाद सर, तुम्ही मगाशी जे म्हणाला होतात ना की कोकणामध्ये गेल्यानंतर, म्हणजे स्पेशली जर मी आता अलिबागचा आहे तर मी म्हणेन की अलिबागमध्ये गेल्यानंतर आपण जसे माशाच्या ताटांवरती तुटून पडतो त्या प्रकारचा हा खेळ आता हाणामारीचा खेळ सुरू झाला आहे आणि त्याच पद्धतीने तुटून पडलं जात आहे. चल, जे समोर येईल त्याच्यावरती घाव घालायचा. आणि म्हणूनच तर ती आता देहबोली झाली ना अलीकडच्या क्रिकेटरची, खाईन तर फटक्याशी नाही तर उपाशी, त्याचंच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळते. 18 चेंडूंमध्ये सामन्यामध्ये तब्बल 51 धावा आल्यात. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, काहीतरी चमत्कार होईल, काहीतरी बदल होईल ही अपेक्षा प्रत्येक वेळेला वारंवार असते आपल्याला आणि त्याच्यामुळेच आपल्या मनामध्ये अनेक साऱ्या गोष्टी असतात. तुम्ही जर सर्वेश 11चे फॅन आणि फॉलोवर असाल तर अपेक्षा असेल की या शेवटच्या षटकात आलेला गोलंदाज काहीतरी वेगळं करेल, काहीतरी चमत्कार करेल. या काहीतरीवरती आपण नेहमी कायम असतो आणि म्हणूनच तर म्हणतात की दुनिया उम्मीदों के ऊपर कायम आहे. इनिंग ब्रेक्समध्ये यायचंय. श्री पिंपळेश्वर 11 विरुद्ध मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा. दोन्ही संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचंय. श्री पिंपळेश्वर 11 आणि मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा. यापुढे होणारा सामना श्री पिंपळेश्वर 11 विरुद्ध मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा. दोन्ही संघांच्या संघनायकांनी यायचंय टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी.
साईराजकडून ती अपेक्षा व्यक्त केली जात होती आणि त्या अपेक्षेमध्ये त्याने पहिला निर्धाव चेंडू टाकलाय आणि ही अपेक्षा फार महत्त्वाची असतं. आपण नेहमी म्हणतो ना की ती दुनिया उम्मीदों के ऊपर कायम हे म्हणत ती आशा अभिलाषा इच्छा आकांक्षा मैदानामध्ये व्यक्त केली जाणार, पण इथे गॅपमधून चेंडू फरार होतोय आणि सीमा पार जातोय, चौकार. ते जे आपल्याला पाहिजे असं घडतंय असं म्हणत असेल युवराज इलेव्हनचे सर्व पाठीराखे, त्यांना प्रोत्साहन करणारी सारीच मंडळी. आदरणीय सुधीर भाऊ ज्या वेळेला व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीत या सामन्याचं अर्थातच नयनरम्य असं चित्र आपण मैदानात पाहतोय. एका बाजूला जागतिक दर्जाचं असणारं आपलं हे मुंबई शहर आणि त्या मुंबई शहरामधलं क्रिकेट, एक ती जी हंगर आहे ना ती सदैव इथे पाहायला मिळते. आणि म्हणूनच तर प्रत्येक वेळेला आपण नेहमी म्हणतो की मुंबईमध्ये जगण्यासाठी 4 गोष्टी लागतात: अन्न वस्त्र निवारा आणि त्याच्यासोबत क्रिकेट. आणि तेच आज मैदानामध्ये पाहायला मिळालं गिरगाव चॅम्पियन्स लीगच्या 4थ्या पर्वामध्ये. साईराज गोलंदाजीला आले. पहिल्या 3 चेंडूंमध्ये साईराजने थोड्या अशा पल्लवीत केल्यात, कारण आत्तापर्यंत जिथे हाणामारी होत होती आक्रमकता आली होती त्याला कुठेतरी ब्रेक लावण्याचा प्रकार करण्यात येतोय आणि हेच अपेक्षित असतं असं कदाचित नक्कीच म्हणत असतील सर्वेश 11 संघाचे खेळाडू. कारण त्याच्यासाठीच तर त्याने बाप्पाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक ते सुद्धा झालेत. तेही म्हणत आहेत की आमच्यासाठी सुद्धा कुठेतरी काही अंशी का होईना काहीतरी चांगलं घडेल. हे चांगलं घडेल ही अपेक्षा त्यांनी ठेवली गेली, पण खेळाडूंच्या पोटेन्शियलवरती आता जावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करण्यात येतोय. 3 चेंडूत 5 धावा खर्च केल्यात साईराजने आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन, जेव्हा समोर फैजान समोर आहेत, पण त्यांना सुद्धा आपण पाहतोय ना की थोडं वेगळ्या प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. फिंगर रोल्स करणं ज्याला म्हणतात ना क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, तशा प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला होता. लास्ट मोमेंटला चेंडू डिलिव्हर्ड करतात आणि त्याच्यामुळे ही व्हेरिएशनवाली गोलंदाजी कामी आले. 2 धावा चाल्यात, 2 धावाने धावसंख्या पोहोचली ती 58 पर्यंत. या षटकात आत्तापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह अंदाजने तुम्हाला जर बोलायचं असेल ना, पहिला चेंडू निर्धाव, मग चौकार, मग 1 आणि मग दुहेरी. चेंडू हवेत, पण नक्की झेल कोण टिपणार? एक तू तरी घे नाहीतरी मी तरी घे, अशा परिस्थितीमध्ये फैजानला जीवनदान मिळते. अजूनही एक चेंडू येणं बाकी असणार आहे, पण गोलंदाज साईराज म्हणत असेल बाबानो थोड्या अंशी का होईना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना, साथी हात बडाना, हे होणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकाची साथ असणं फार आवश्यक असतं. बघा, कोणतंही एखादं छानसं गाणं तुम्ही ऐकत असाल तर त्यावेळेला त्याच्यासोबत एक सिंथसायझरवाला असतो, एखादा ट्रम्पेटवाला असतो, छान म्युझिक कंपोज केलेलं असतं आणि त्याच्यासोबत गायकाचा तो आवाज, या सगळ्या गोष्टी मिलाफ होतात तेव्हाच तर एक गाणं छान होतं. क्षेत्ररक्षकांची सुद्धा तशीच साथ येणं अपेक्षित आहे. 9 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात, 5 म्हणजे सिंगल डबल डबल अँड 4, सो 9 धावा 5 चेंडूत आल्यात आणि टोटल स्कोर 60 वरती पोहोचलाय. 4 षटकामध्ये 60 धावा आश्वासदायक आहेत युवराज 11 साठी. पण शेवटच्या चेंडूसाठी मोठा फटका फैजानच्या बॅटमधून, इट्स कडक 6. कोस्टल रोडची सफर करण्यासाठी 6 धावा. ओमकार माने लगेच यायचं आहे. अजित आम्हाला कळवत आहेत 66 धावा झाल्यात, 67 ची आवश्यकता असेल आणि तिकडे नाणेफेकीचा गोल होईल.
या स्पर्धेमध्ये आपल्या मान्यवर मंडळीचा सन्मान होतोय आणि हा सन्मान एका अशा व्यक्तीचा जी व्यक्ती आपल्या समवेत सदैव आहे. म्हणतात ना की सुधीर भाऊ ती एक ओळ आहे नटसम्राट मधली, मला ती ओळ सदैव भावते आणि नटसम्राट मधला तो डायलॉग आहे की जुलियस सीजर अचल आहे उत्तराच्या नक्षत्रासारखा, ज्याच्या अढळपणाला तोड नाही साऱ्या तारांगणात. जुलियस सीजर अचल आहे उत्तराच्या नक्षत्रासारखा, ज्याच्या अढळपणाला तोड नाही साऱ्या तारांगणात. आकाशात चितारल्या आहेत लक्षावधी चांदण्या, काही जळत आहेत काही चमकत आहेत, पण आपल्या जागी सदैव स्थिर असणारी ती म्हणजे ध्रुवाची चांदणी. या अगणित माणसांच्या दुनियेत मला एकच व्यक्ती ठाऊक आहे जी आपल्या जागी सदैव स्थिर आहे आणि ती म्हणजे आदरणीय सुधीर भाऊ साळवी यांना एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. या व्यासपीठावरती ते आज उपस्थित झाले त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देऊया. तो म्हणजे पुढील सामन्याचा तो असणार आहे तो म्हणजे श्री पिंपळेश्वर इलेव्हन विरुद्ध मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा. आपण विकेटवरती टॉस करणार आहोत. पुढील सामन्याचा माननीय सुधीरभाऊ साळवी मानद सचिव, लालबागचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव, तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. नाणेफेकीचा कौल करणार आहोत म्हणजे विकेटवरती करणार आहोत. जय जाधव आणि ध्रुव शर्मा दोन्ही संघनायक उपस्थित. टॉसचा कॉईन नाणं हे सुधीर भाऊ साळवे यांच्या हातामध्ये टॉस केला जातोय पुढील सामन्याचा. श्री पिंपळेश्वर यांनी नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने केलाय. तुमचा निर्णय सांगायचा आहे त्वरित. गोलंदाजी. धन्यवाद. आणि अशा तऱ्हेने नाणेफेकीचा कौल झालेला आहे पुढच्या सामन्याचा. तो नाणेफेकीचा कौल गेलाय तो पिंपळेश्वर इलेव्हन या संघाच्या बाजूने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजे श्री पिंपळेश्वर. आता मात्र इथे विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतं सुधीरभाऊ साळवी जरा क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, कव्हरच्या दिशेने टोलवलाय चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार. तसेच विकेटवरती उपस्थित आहेत ते मुकेश कोळी साहेब, समन्वयक युवा सेना. दोन्ही मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात ते क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतायत. मुकेश कोळी साहेब आणि सुधीर भाऊ साळवी साहेब. ओहो, बॅटची कडाली. चेंडू जातोय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सुधीर भाऊंच्या बॅट मधून फटका येतोय. इथे मात्र नक्कीच क्रिकेट असाच खेळ आहे. क्रिकेट खेळण्याचा मोह कोणालाही आवरता येत नाही. भले मोठा असो, लहान असो, थोर असो, प्रत्येकाने आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी क्रिकेट खेळलेच असतं. तसाच मनमुराद आनंद लुटताय आपल्या पाहायला मिळतो सुधीर भाऊ साळवी तसेच मुकेश साहेब कोळी. ओहो, फुलटा चेंडू सुधीर भाऊंनी पाठवून दिला तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
चला दोन्ही मान्यवरांनी आपल्या क्रिकेटचा मनमोहक आनंद लुटलेला आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. युवराज 11 विरुद्ध सर्वेश 11. अजित शिवले, आपण आपल्या धावफलकाचा ताबा घ्यायचा आहे. अजित शिवले, चला सामन्याला सुरुवात होते. सुपर 8 मधला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे युवराज 11 विरुद्ध सर्वेश 11. युवराज 11नी सर्वेश 11नी प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने केला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा बॉलिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि तब्बल युवराज 11 संघाने तब्बल 66 धावा कुठल्या होत्या. फैजान खान याची तडाखेबंद खेळी केली होती आणि सन्मानजनक धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे धावसंख्या होती 67 धावांचं तगडं आव्हान असणार आहे. 24 चेंडूमध्ये 4 षटकांचा खेळ आहे. सुपर 8चा पहिला सामना रंगतदार सामना बनेल का बघावं लागेल. दुसरं सत्र चालू होतंय ते म्हणजे सर्वेश 11चं सत्र चालू होतंय. आणि सलामीवीर जोडी बिनीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर जोडी अनिकेत मळेकर, ज्या अनिकेत मळेकरचा या सर्वात महागडा खेळाडू यावर्षीचा GCL ऑप्शनमधला लिलाव खेळाडूमधला सोहळ्यामधला महागडा खेळाडू अनिकेत मळेकर तोच आलाय फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या बरोबर आलाय तो संघाचा कर्णधार आयकॉन प्लेअर साईराज माने. चला सामना सोडा, लेट्स प्ले. 5-15 पहिला चेंडू कव्हरच्या दिशेला लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतो परंतु खेळाडू त्याने त्या कव्हरच्या दिशेला तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी कॉल दिला होता साईराजने परंतु माघारी पाठवले अनिकेतने. संघाचा श्री गणेश आयनमा झालाय. सुरुवात झाली आहे पहिल्याच चेंडूवरती 1 धाव. सुपर 8चा सामना भव्य दिव्यचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे युवा विजन प्रस्तुत प्रथमेश पांडुरंग सकपाळ आणि गिरगाव बॉयज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग सीझन पर्व त्यातच आलं सर्व आणि या स्पर्धेचा आहे सर्वांना गर्व अशी मानाची दक्षिण मुंबईची मानाची पहिली दिवस रात्र भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधला सुपर 8चा पहिला सामना दुसरं सत्र. ओव्हरपिच डिलिव्हरी ओहो नयनरम्य फटका कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड शॉट अनिकेत मळेकरच्या बॅट मधून येतोय तो क्लासिक. मिळवल्या होत्या अनिकेतनी. धावसंख्या होती ती 5. तुषार लोंढे डावखुरा गोलंदाज. ओहो फसवा चेंडू येते मात्र धावचीत करण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाचा अपील पंचांनी निर्णय धाडलाय थेट थर्ड अंपायरच्या दिशेला. स्टंपिंगचं अपील केलं होतं फैजानी यांनी अनिकेत मळेकरचा बळी टिपण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या प्रयत्नाला यश मिळतंय काय ते म्हणजे असणार आहे पंचांच्या हातात. कारण का निर्णय धाडलाय तो थर्ड अंपायरच्या कक्षेमध्ये. राकेश साळवी कुठे असतील?
पंचांचा निर्णय नाबाद, नॉट आउट. येथे मात्र जीवनदान मिळतंय. येथे मात्र येतो डॉट बॉल चेंडू. प्रत्येक डॉट बॉल चेंडू हा मनावरती दडपण आणणारा असेल, प्रेशर बिल्डअप करणारा असेल. चला येथे मात्र जीवनदान मिळते अनिकेत मळेकर याला आणि येतो डॉट बॉल. 3 चेंडू 5 धावा. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस होता, परंतु लॉंग ऑफच्या दिशेला टटवलेला चेंडू होता. एका जावरती सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. एक चोरटी धाव, 2 चोरट्या धावा या चेंडूवरती काढल्या. त्यामध्ये ताळमेळ असा दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाला, तो म्हणजे अनिकेत आणि साईराज. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा घेतल्या गेल्या आणि धावसंख्येमध्ये 2 धावांची भर पडते. धावसंख्या होते ती 7. पहिलं षटक हातात तुषार. ओ फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, स्वैर मारा, 22 पंचांचा इशारा आणि या चेंडूवरती येते ते अवांतर धाव 22च्या रूपात. धावसंख्या येते ती बिनबाद 8. पहिलं षटक हाताळतोय तो पारसी जिमखाना यांकडून तुषार. एक संधी होती पण तू संधी थोडीशी हुकली. अनिकेत मळेकर याचा बाद करण्याचा प्रयत्न होता. फैजानी अपील केलं होतं परंतु पंचांचा निर्णय आपल्याला नॉट आउट. अनिकेत मळेकरचा पाय पॉपिंग क्रीजवरती सुरक्षित होता म्हणून अनिकेत मळेकर थोडंसं जीवदान मिळालंय. बघू त्याचा फायदा उचलणार का तो. आणि आता सामना करतो तो साईराज. शॉर्टर चेंडू होता, पूल केला. येतं मात्र चेंडू हातात जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू विसावतो तो खेळाडूच्या हातात आणि सर्वेशिलनला बसतोय तो साईराज मानेच्या रूपात. या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये बघितलं तर सायराच्या बॅटिंगमधून पुलचे चांगले फटके, अप्रतिम फटके आपल्याला पाहायला मिळते. परंतु हा फटका फसला आणि फसला कायमचा फसला. माघारी परतावं लागतंय ते म्हणजे सायराज माने याला. स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसाला. 30 यार्ड सर्कलमध्येच गडी गारद होतोय. परतावं लागतंय. अक्षरशः निराशा झाली, स्वतःवरती थोडेसे नाखुश, कारण का महत्त्वाच्या सामन्यामध्ये फलंदाजी करण्याचा एक पवित्रा घेऊन आलेला होता परंतु तो पवित्रा थोडंसं त्याला अपयश आलंय. आणि इथे मात्र पाचारण केलंय ते 1 डाऊनसाठी. रुपेश भाईकर डावखुरा फलंदाज, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकी धावसंख्या झाली 8. फक्त 8 धावा खर्ची केल्या आहेत ते म्हणजे तुषार यांनी. एक चांगलं षटक हाताळलंय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू 0 डॉट बॉल, नंतर 2 धावा, नंतर 1 धाव, नंतर विकेट. शेवटचा चेंडूवरती विकेट मिळाली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती केली आहे ती विकेटने तुषारने आणि आपल्या संघाला बळी मिळवून दिलाय सायराच्या रूपात. रुपेश बैकर. ओमकार शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू येते मात्र भिरकावून दिलाय थेट समुद्राच्या दिशेने कोस्टल रोड वरती. कडक षटकार. पहिला चेंडू आला तसा पाठवून दिला, पूल केलेला होता स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला. षटकार. दुसरा चेंडू मार्गस्थ. ओमकार सज्ज.
फुल डिलिव्हरी कव्हरच्या दिशेला लॉफ्टेड शॉट. खेळाडू त्यानं त्या सीमारेषेवरती परंतु चोरटी धाव. पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्या पाहायला मिळते. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा घेतल्या गेल्या. यालाच म्हणतात व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली सुंदर असं ताळमेळ आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे अनिकेत आणि रुपेश यांच्यामधून. प्रत्येक धाव ही निर्णायक ठरणार आहे. कारण का पराभूत संघ याचं आव्हान संपुष्टात येणार आहे या स्पर्धेमधलं. त्यामुळे प्रत्येक चेंडू निर्णायक, प्रत्येक धाव निर्णायक, प्रत्येक बळी निर्णायक. पुन्हा एकदा मार्गस्थ ओमकार आणि स्वैर मारा वाईड ऑफ द ऑफ स्टंप. पंचांनी बाह्या सरसावलाय जमिनीलगत आणि इशारा दिलाय तो अवांतर धावेचा. या चेंडूवरती अवांतर धावले ते वाईटच्या रूपात. धावसंख्या होते ती 17. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला धावा रोखाव्या लागतील. टेम्परामेंट सिद्ध करावं लागेल. कौशल्यपणावर लावावं लागेल. पुन्हा एकदा मार्गस्थ ओमकार. ओव्हरपिच डिलिव्हरी आणि येथे मात्र मिडविकेटचे दिला चांगलं आणि ते फंबल. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा दंड म्हणून चौकार. चौकार विकेटच्या दिशेला. मग त्याचा मात्र दंड भरावा लागला त्या चौकाराच्या रूपामध्ये. मी मला मगाशीच म्हणल्याप्रमाणे प्रत्येक चेंडू निर्णायक असेल, प्रत्येक धाव निर्णायक असेल, प्रत्येक बळी निर्णायक असणार आहे. सुपर हिट. ओहो लेफ्ट कव्हर ड्राईव्ह. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका आपल्याला पाहायला मिळतो. तो अनिकेत मळेकरच्या बॅटमधून आलाय तो कव्हर ड्राईव्हच्या दिशेला लॉफ्टेड षट. तुम्हाला आठवण येईल एक तडाकेबंद अष्टपैलू खेळाडू कसा असतो. पुढचा चेंडू येथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्याच हाताने खेळलेला आहे परंतु एकदा पूर्ण केले तोपर्यंत मिडोच्या दिशेला होता चेंडू. खेळाडू येईपर्यंत एकदा पूर्ण केली. धावसंख्या होते ती 28. धावसंख्या होते ती 28. येथे मात्र सूर गवसलाय सर्वेश्वर संघाला. पाहूया रुपेश बेकर काय करतोय. हो 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 स्लोवर वन डिलिव्हरी. कट केलेला चेंडू. चेंडू पडल्यानंतर चेंडूने काटा बदलला आणि चेंडू थेट विसावत येतो यष्टी रक्षकाच्या हातात विनायकच्या. डॉट बॉल चेंडू. 2 षटकांचा काय आतापर्यंत समाप्त झालाय. 2 षटकांची धावसंख्या झाली आहे ती 28. तब्बल 20 धावा कुठल्या गेल्यात या षटकामध्ये. ओमकार मोरे तब्बल महागडं 20 धावांचं महागडं षटक ते हाताळलंय ओमकार यांनी. पण त्याला चोख प्रत्युत्तर दिलं होतं ते अनिकेत मळेकरने. एक तडाखेबंद फलंदाजी करतोय या स्पर्धेमध्ये. आपण अनिकेत मळेकरची फलंदाजी बघितली ना की अष्टपैलू खेळाडू कसा असतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे अनिकेत मळेकर. गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, निर्णायक वेळी गोलंदाजी करायची असेल, निर्णायक वेळी फलंदाजी करायची असेल, तब्बल 67 धावांचा पाठला करतो. एक सन्मानजनक धावसंख्या आपण पाहायला मिळते ती धावफलकावरती. 67 धावा म्हणजे डिफेंडेबल स्कोअर आहे पण त्याला चोख प्रत्युत्तर देतो म्हणजे अनिकेत मळेकर. आणि आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी चला सामना स्पीडअप करायचा आहे.
जास्त वेळ घेऊ नका. तिसरा षटक हाताळण्यासाठी येतोय तो पारसी जिमखान्यांकडून. डावखरा गोलंदाज राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मोहित म्हात्रे आणि सामना करतोय तो अनिकेत. तिसरा षटक मार्गस्थ. हिअर वी गो. पहिला चेंडू खटका चेंडू पूल केलाय स्क्वेअरला बाउंड्रीच्या दिशेने डिपॉझिट केलाय तो फर्स्ट स्ट्राईक वरती. फर्स्ट स्ट्राईक षटकार. मोकळीक होती हात पसरण्यासाठी आणि ते हात पुरेपूर पसरलेल्या हाताने बॉल चांगला लपेटला होता अनिकेत मळेकर यांनी. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. काय अप्रतिम बॅटिंग करतोय. येथे मध्ये पूल केलाय चांगला अप्रतिम 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 क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न. चेतन्याचा अप्रतिम प्रयत्न. कदाचित आपल्याला एक सुंदर असा झेल पाहायला मिळाला असता परंतु थोडासा चेंडू पुढ्यात पडला अगोदर पडला लँड झाला. पण चेतन्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. महत्त्वपूर्ण असे 3 धावा अडवल्या आहेत आपल्या संघासाठी. आणि स्पर्धेमध्ये सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक खेळाडूंचे आपण खेळ बघितले. मोहित म्हात्रे असो, जय जाधव असो, विशाल भणगे असो आणि आत्ताचा म्हणजे अनिकेत मळेकर असो, सातत्यपूर्ण कामगिरी करतात आपल्या संघासाठी. आणि आता मात्र सामना करेल तो रुपेश, लेफ्ट हँड बॉलर तो लेफ्ट हँड बॅट्समॅन. हो गुडघे टेकलेत. आणि येथे मात्र जसा चेतनकडे चेंडू गेला तसाच लोकेशकडे सुद्धा चेंडू गेला. पुढ्यात पडला जस्ट शॉट त्याच्या हाताच्या पुढ्यात पडला चेंडू. परंतु आपल्याला याही चेंडूवरती अप्रतिम झेल पाहायला मिळाला असता परंतु तसं झालं नाहीये. दोन्ही चेंडू थोडेसे पुढ्यात लँड झाले आणि थोडंसं जीवदान मिळालंय त्यामुळे दोन्ही फलंदाजाला फुलटॉस चेंडू. आणि येथे मात्र मिड विकेटच्या दिशेला सीमारेषेच्या बाहेर षटकार. चोख प्रत्युत्तर पाठवून दिला. डिपॉझिट केलाय तो मिड विकेटच्या वाईडिश मिड विकेटच्या बाउंड्रीच्या बाहेर षटकारच्या रूपात अनिकेत मळेकर. क्या बात क्या बात क्या बात. धावसंख्या होते ती 42. 25 धावांची अजून सुद्धा गरज. या चेंडूने पूल केला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री. अप्रतिम क्षेत्र परंतु चांगला प्रयत्न होता चेतन याचा पण यामध्ये थोडंसं अपयश आलं आणि चेंडू निघून जातोय हाताच्या खालनं सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. अंतर कव्हर करायला लागलं होतं 15 ते 20 मीटर परंतु एक चांगला प्रयत्न त्याचा हुकला आणि चेंडू निघून गेला तो हाताच्या खालनं सीमारेषेच्या बाहेर. आणि आता मात्र चौकार येतोय. धावसंख्या होते ती 46. अजूनही 21 धावांची गरज आहे. 7 चेंडू 21 धावा. ओहो कव्हरच्या दिशेने
क्या बात आहे, अप्रतिम, मिड ऑफच्या बाहेर. लॉंग ऑफच्या बाहेर पाठवून दिला होता, पल्ल्यामध्ये चेंडू टाकला होता, पल्ल्याआड पाठवला. तीन षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 3 षटकांची धावसंख्या झाली ती 52. अजूनही 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा. कोण हाताळणारे निर्णायक षटक? अत्यंत दडपण असणार आहे. जो कोणी फलंदाज हे शेवटचं निर्णायक षटक हाताळणार आहे, थोडंसं कसबपणाला लावावंच लागणार आहे. कारण का विजयी संघ उपांत्य फेरीमध्ये पात्र होईल आणि पराभूत संघाचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी प्रत्येक सामना असणार आहे सुपर 8 मधला, तो करो या मरो. चला चला लवकर, सामना स्पीडअप करायचा आहे. चला सामना स्पीडअप करायचा आहे. तर 7 चेंडू 15 धावांचं समीकरण असणार आहे. शेवटचं निर्णायक अंतिम षटक हाताळण्यामध्ये सज्ज झालाय तो म्हणजे योगेश. राईट आर्म राऊंड द विकेट. 6 चेंडू 15 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. सामना करतोय तो रुपेश. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे तो म्हणजे योगेश. हिअर वी गो. शेवटचं षटक अत्यंत महत्त्वाचं षटक. या षटकावरती अख्ख्या सामन्याची धुरा असणार आहे. 6 चेंडू 15 धावा. अटीतडीचा सामना. योगेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 6 चेंडू 15 धावांची गरज. सामना करतोय रुपेश. पहिला चेंडू मार्गस्थ आणि येथे मात्र चेंडू भिरकावलाय. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर येतोय तो उत्तुंग गगनचुंबी षटकार. इरादा पक्का दिला. पाच चेंडू 9 धावा. पहिल्या चेंडूवरती इरादा पक्का दिला छक्का. रुपेश बाईकरला सूर गवसलाय. थोडासा हलक्यातीने टाकलेला चेंडू होता, थोडीशी गती कमी होती म्हणून थोडासा वाव मिळाला रुपेशला. पुढचा चेंडू हो याच्या मात्र खोलवर टाकलेला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता. येथे मात्र फंबल. आता फंबलचा पूर फायदा घेतला दोन्ही फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर असा ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 60. हिरक महोत्सवी धावसंख्या आपल्या पाहायला मिळते धावफलकावरती 6060. अटीचा सामना आहे. 4 चेंडू 7 धावा. 4 पे 7. 4 पे 7 गोलंदाजाची मिळणार का साथ पाहावं लागेल. वाईड शॉट ऑफ स्टंपचा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेला डोळा चेंडू. कार्पेट शॉट आपल्याला पाहायला मिळाला, परंतु एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय ते रुपेश याला. आणि वैयक्तिक 48 धावांवरती खेळतो तो म्हणजे अनिकेत मळेकर. अर्धशतकी खेळीसाठी अवघ्या 2 धावांची गरज आहे आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 3 मध्ये 6 आणि हा सुपर 8चा सामना पहा. 3 बॉल 6 धावांची गरज आणि चेसिंग कंपल्सरी आहे. या स्पर्धेचा नियम आहे, युनिव्हर्सल नियम आहे आता टेनिस क्रिकेटमध्ये. 3 चेंडू 6 धावा. वैयक्तिक 48 धावांची खेळी करतोय योगेश सज्ज. अनिकेत सज्ज आणि
फिरकावून दिलाय चेंडू, चेंडू जातोय तो थेट वाईडिश मिड विकेटच्या दिशेला. चेंडू जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय चौकार. अनिकेत मळेकर अर्धशतकी खेळी. काँग्रेस अनिकेत मळेकर साठी अप्रतिम खेळी केली आहे आणि आपल्या संघासाठी विजयाच्या उमऱ्यापासून एक पाऊल दूर ठेवले ते अनिकेत मळेकरनी. 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. दोन चेंडू 2 धावा. अप्रतिम खेळी. नयनरम्य डोळ्याचं पारणं फेडणारी खेळी केली ती अनिकेत मळेकर. अष्टपैलू खेळाडू कसा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अनिकेत मळेकर याच्या रूपामध्ये सर्व शिलवांसाठी खिंड लढवतो. जशी बाजीप्रभू देशपांडेंनी खिंड लढवली होती महाराजांसाठी, तशीच त्याच प्रकारची खिंड लढवते अनिकेत मळेकर. पुढचा चेंडू, हो सन्मान दिलाय, हलक्या हाताने खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेला खेळाडू त्यांना त्या, परंतु येथेच मात्र चोरटी धाव घेतली आहे. रनआउटचा प्रयत्न अनिकेत मळेकर लँड होतोय आणि अनिकेत मळेकर लँड होते, परंतु थर्ड अंपायरच्या दिशेने निर्णय धाडलाय तो सादिक राजापूरकर सरांनी. 2 चेंडूमध्ये 2 धावा पाहिजे होत्या. 1 धाव पूर्ण केली होती. दुसऱ्या धावेसाठी चांगली फेक आपल्याला पाहायला मिळाली यष्टीरक्षकाच्या जवळ. यष्टीरक्षकांनी कुठली चूक केली नाही, परंतु निर्णयासाठी धाडलाय तो म्हणजे व्हिडिओ अंपायरसाठी. दोन चेंडू 2 धावाची गरज होती. 1 धाव पूर्ण केली होती. दुसऱ्या धावेसाठी अनिकेत मळेकरने कॉल दिला होता. सेफ आहे आणि अशा तऱ्हेने सर्वेश 11 संघ सेमी फायनलच्या फेरीसाठी पात्र ठरलाय आणि या विजयाचा शिल्पकार ठरलाय तो एकमेव खेळाडू सर्वेश 11चा अनिकेत मळेकर. अर्धशतकी खेळी करून आपल्या संघाला विजयाच्या उंबरावरती नेऊन ठेवलंय अनिकेत मळेकर. कॉंग्रॅच्युलेशन. क्या बात, क्या बात, क्या बात. ठाकूर यांच्या वतीने अनिकेत मळेकर यांच्या तडाखेबंद खेळी